आता इथं आम्ही आलोय 7 टाउन्स आहेत. आवाज येतो. कोपऱ्यात जाऊन बोलायचं. इथं काय असं मस्जिदच आहे आणि कोपऱ्यात उभा राहिलं की तिचा आवाज म्हटला की त्याचं असं रिदम हे होते ना, इको होते. बघून आलो आता गोलकोंडा डेक्कन पार्क. आता इथं आलोय शाही हेरिटेज पार्क. सगळा इतिहास दिलेला आहे त्यांनी. 1991ला गोलकोंडा कसा होता आणि 2018ला गोलकोंडा म्हणजे वरती टोकावरती गेल्यानंतर पूर्ण हैदराबादचा व्ह्यू असा दिसतोय. पण तिथं 350 पायऱ्या चढायला लागतात. 2 फार झाले म्हणून आम्ही वरती नाही गेलो. वरती गेले की पूर्ण हैदराबादचा लुक बघायला मिळतोय. गोलकोंडामध्ये कुतुबशाही राजघराणे 3 पिढ्यांनी ते बांधलेला किल्ला आहे. एकूण गोलकोंडामध्ये 7 राजे होऊन गेले. त्या मुलगा, वडील आणि आजोबा असं 3 पिढ्यांमध्ये टोटल किल्ला बांधून झाले. आपण सेकंड बघितला. असे 7 टेन्स आहेत, जवळजवळ आहेत. झाडे पूर्ण जंगलासारखी गार वाटते इथं. काय पाहिजे? 3rd नंबर. इकडं 5th आहे. सगळे गोल गोल आहेत. इकडं 6th आणि 7th काम अजून चालू आहे. 7 डेज मध्ये फारसं काही नाहीये. मला वाटतंय नमाज पठण करतात त्याच्यासाठी ते बनवलं असणार आहे. कारण तिथं बोललं की असं नंतर इको रिदम छान येतो, तर त्याच्यासाठी बहुतेक ते केलं असणार आहे. कारण आत असं राहण्याचं काही नाहीये नाही, फक्त असं मोकळे हॉलच आहेत पूर्ण आतमध्ये. आणि एक मोठा तिथं पहिला दाखवला मी, आणि त्याच्या भोवती सगळे 7 आहेत आणि सेमच आहेत सगळे, जवळजवळ गोल आहेत त्याच्या. आता 2-3 आम्ही फक्त आतून जाऊन बघितले आणि साईडच्या आता गोलकोंडा किल्ला पूर्ण फिरलोय त्यामुळं दमले, त्यामुळे साईडचे काही बघणार नाही आता, कारण सेमच आहेत सगळे. श्लोक फिरणार आहे? सगळे 7 जाऊन बघ की आतमध्ये. श्लोकला आता नुसता स्नो वर्ल्ड म्हणतात. स्नो वर्ल्ड. आता बिर्ला टेम्पल ना? हा, बिर्ला टेम्पल. आता पहिला बिर्ला टेम्पल बघायचंय. आता तुला काय गार आहे काय श्लोक? थंड आहे. आता 7 डेज झाल्यानंतर आम्ही स्नो वर्ल्डला आलोय. म्हणजे तिथून जे जे जवळजवळ ठिकाण असतील तिथं आम्हाला रिक्षा मामा सोडायला लागलेत, त्यामुळे आता आम्हाला सोडले स्नो वर्ल्डमध्ये. स्नो वर्ल्डमध्ये 1 तासचं टायमिंग आहे आणि अदर ॲक्टिव्हिटी 1 तास, असं 2 तासाचं टायमिंग दिलं आहे.
मॉल मधून बाहेर आलो आणि इथं मिरर शो आहे. छान आहे आतमध्ये, पण शूट अलाउड नाही, फोटो पण अलाउड नाही. आता 2 ऍक्टिव्हिटीज झालेत आणि आणखी 3 ऍक्टिव्हिटी आहे. डायनिंग टेबल आहेत काय आहे ना, खुर्ची. थांबा सर्व फोटो घेते. सेटअप उलटे केलेत आणि तिथं आपण फोटो काढायचा आहे. याचं डायनिंग टेबल आणि सगळं उलट हे ठेवलेलं आहे आणि आपण त्याला हात लावून असं फोटो काढायचे. पुन्हा ते आपण रोटेट करून आपण उलटे आहेत असं पण करू शकतोय. ह्यात नाही वळणार आहे असं. हां, एकच जो आपण फोटो घेतोय तो असा येतोय, म्हणजे आपण आपले पाय वरती आहेत, हात खाली आहेत असा फोटो येतोय तो उलटा. फोटोमध्ये डायनिंग टेबल रिअलमध्ये वरती आहे, पण तो दिसतो खाली आणि आपण वरती दिसतोय. अहो ते ह्या बेसिनला हात लावा की. हां, ते कॉकला हात लावा, कॉकला. हां, मम्मी तू वॉशिंग मशीन हे घ्या, शूट घ्या. वॉशिंग मशीन फोटो काढ पप्पांचा. श्लोक तेरी श्लोक जरा काढेल. काय ते रेन फॉरेस्ट आहे ना. अहो श्लोक, हे फॉरेस्ट प्राण्यांचे आवाज आहेत रे मम्मा. हे आता धबधबा इकडे दाखव. मम्मीच आहे. माझ्या मोबाईलवर प्रकाश पडा. जास्त जवळ जायचं नाही. हे बघा वर होते काय एकदा एकदमच बाहेर येतं ते. हे मध्ये बघा अत्रपच बसलंय. हड्डी में एक पाय नाही गेला बघ. ए बघ इकडे हात बघ. इकडे हात दे. आवाज काढायला येते. टपाला बसले काय ते. अहो इथं काहीतरी आहे.
बघे बघ, हे सरणावरून उठते वाटतं. श्लोक भूताची पिक्चर बघतोय आणि एक आपल्याला बघायला घाबरायलाय. इकडे आहे कोपऱ्यात, इकडे इकडे. एक्झिट आहे, बंद झालं होतं एकदाच. चला एक्झिट करूया मम्मा. बसल्यासारखं राहिले ते. श्लोक कुठे खेळायला लागलाय? खेळ 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 श्लोक, हळू खेळा हळू. श्लोक मार मार गन मार. त्याचे पण मित्र झाले थोडं पळाले. पिल्लू जायचंय, चला. आता 3:30 वाजलेत आणि आमच्या इथल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्यात. बिर्ला टेम्पल, आता बिर्ला टेम्पल आम्ही बालाजीचं दर्शन घेऊन आलो, पण आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूट करायला परवानगी नाहीये. आलोय NTR गार्डन मध्ये. पावणे 6 वाजले, सूर्यास्त झालाय आणि छान गार वाटतं इथं. गवत पण गार आहे. लोकचे पप्पा झोपले. किडे कसले आहेत रे एवढे? ड्रॅगन फ्लाय. आणि आम्ही सेल्फी काढताना श्लोक मध्ये सगळ्या सेल्फी काढ करतोय आमच्या. श्लोक दिवसभर फिरलेला कंटाळा सगळा गेला की नाही गार्डन मध्ये? येस. बिर्ला टेम्पल पण छान आहे, पण तिथं शूट अलाउड नव्हतं त्यामुळे काय शूट केलंच नाही. मूर्ती पण छान आहे बालाजीची. आता NTR गार्डन झाल्यानंतर इथं समोरच बुद्ध स्टॅच्यू आहे, तर ते बघणार आहे. आणि संध्याकाळी 6 नंतर लेझर शो सुरू होतो. बुद्ध स्टॅच्यू बघून लेझर शो बघणार आहे. चंद्र दिसायला लागला. चंद्रचं शूट घेताना ह्यांच्या मोबाईल मध्ये छान आले. ह्याच्यात कसं एवढं फ्रेश आलंय? S24 अल्ट्रा. किती स्पष्ट दिसायलंय. सगळे फोटो तिथे काढायला लागले, सगळ्यांना हलवलंय. गूगल पे आहे तुला? हा 63 इकडे मागे सरकारी ऑफिस आहे. HDFCच आहे.
आम्ही आले बुद्ध स्टॅच्यू बघायला. पाण्यामध्ये बोटीतून जायचंय. गर्दी की तिकीटला पूर्ण लाईन लागली. तिकीट काढायला पण गर्दी आहे. इकडे बोटिंग आहे. इकडे बोटीत बसून स्टॅच्यू बघायचं. फक्त स्टॅच्यू बघण्यासाठी 150 रुपये तिकीट आहे. आणि वेगवेगळ्या बोट आहे. डान्सिंग बोट आहे त्यात 700 रुपये तिकीट आहे. फॅमिली बोट आहे ते 500 तिकीट आहे. वेगवेगळ्या रेंज तिकीट आहे. तर आणि लाईन पण खूप आहे आता तिकीटसाठी. आणि पुन्हा बोटिंग करून येऊन पुन्हा इथंच लेझर शो आहे तर तो बघणार. स्कूल ट्रिप आहे का काय रे एकसारखी? राजशाही आहे मम्मी ते. राजशाही आहे. बोट भरली की किती लोक बसत असतील एका वेळेस? शंभरच्या वर. बोट मोठी आहे. पाठीमागं अजून आहे. बुद्ध स्टॅच्यू. श्लोक स्टॅच्यू बघा. बुद्ध स्टॅच्यू. एका बोटीने त्यांनी इथं स्टॅच्यू जवळ आणले आणि तिथं दुसरी बोट लागले. त्याच्यात उतरून आता ती पुन्हा सोडणार नाही. गोली सोडा आहे. जेवणानंतर गोली सोडा घेतलाय आणि श्लोक ते फोडणार आहे. तुम्हाला शूट करायला सांगायलाय. तांबीरवर काय गोटी आहे. गोटी असं दाबायचं जोरात म्हणजे ते हे होते. श्लोक जोर लावतो. आता करून दे त्याला. मम्मी एवढा सोडा असतो. अरे अरे बाहेर आलं ते. हल्ल्या बाटली जरा. पप्पांचं नाही बाहेर आलं. चांगलं लागते का ते पान. श्लोकने चॉकलेट पान घेतलंय. चांगलं आहे. मी आपलं नॉर्मल पान घेतलं. आतमध्ये पानच आहे ना. चॉकलेटचा कव्हर आहे का? चॉकलेटची कवरिंग दिला.